नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, पीक विमा, आताच्या घडामोडी, चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला पाहूया पहिले अपडेट. मसाला पिकांमध्ये हळदीला विशेष स्थान आहे. हळदीची लागवड देशभरात केली जाते, तर प्रत्येक घरात ती वापरली जाते. हळदीचा वापर मसाला म्हणून केला जातो. याच्या वापरानं शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हळदीला जेवढे औषधी महत्त्व आहे, तेवढेच धार्मिक महत्त्वसुद्धा आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. पंतप्रधान पीक विमा योजना ही आम्हा शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण आहे. पूर्वी पिकांची पेरणी करताना नुकसान आणि धोक्याची भीती असायची. आता शेतकरी निश्चितपणे कापणीची वाट पाहत आहे. PMFBY अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या मोहिमेद्वारे या वेळोवेळी पिकांची आणि त्यांच्या विम्याची माहिती दिली जाते. सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं सांगण्यात आलेलं आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांची वेळेवर पेरणी करता यावी, यासाठी वर्षभर शेतकऱ्यांना 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. विशेष म्हणजे PM किसान रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. ही रक्कम प्रत्येक 2,000 रुपयाच्या 3 समान हप्त्यामध्ये जारी केली जाते. अद्याप 15वा हप्ता जमा करण्यात आला आहे. आता 16व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे. लवकरच शेतकऱ्यांना 16वा हप्तासुद्धा मिळणार आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. केंद्र सरकारनं युरिया गोल्ड लॉन्च करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत सल्फर कोटेड युरिया लागू करण्याच्या प्रस्तावाला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे आता युरिया गोल्ड जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्गसुद्धा या ठिकाणी मोकळा झाला आहे. हा सल्फर कोटेड युरिया गोल्ड या नावानं विकलं जाणार आहे. त्याच्या 40 किलोच्या बॅगची किंमत ही 266.50 रुपये असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या युरियावरील खर्च कमी होऊन त्यांच्या उत्पादनात वाढसुद्धा होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. भात हे भारतातील प्रमुख पिकापैकी एक आहे. भारतातील पिकांपैकी 1/4 भाग हा तांदूळ पिकानं व्यापला आहे. तांदूळ उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. जगातील इतर अनेक देश प्रामुख्याने भात शेती करतात. ऊस आणि मक्यानंतर भात जगातील तिसरे सर्वात जास्त लागवड केलेले पीक आहे. तांदळापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवू शकतात. दरम्यान देशातील कोणकोणत्या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न घेते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. शेतकऱ्यांना कर्ज घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सरकारनं किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 2 ते 4% व्याजदराने मिळत आहे. शेतकऱ्यांना सावकाराकडून जास्त व्याजदराने कर्ज घेऊन शेती करावी लागू नये म्हणून किसान क्रेडिट कार्ड म्हणजे KCC सुरू करण्यात आले आहे. गरज भासल्यास शेतकरी या कार्डवरून कर्जसुद्धा घेऊ शकतात. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. केंद्र सरकारने डिसेंबर 2027 पर्यंत भारताला डाळीच्या उत्पादनात स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील शेतकऱ्यांना अधिकाधिक तुरीच्या डाळीची लागवड करता यावी, यासाठी सरकारनं एक मोठी योजना सुरू केली आहे. सरकार एजन्सी, नाफेड आणि NCCF यांनी एक वेब पोर्टल सुरू केलं आहे, ज्यावर तूर डाळ उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करू शकतात. किमान आधारभूत शेतकरी किमतीवर तूर डाळ ऑनलाईन विकू शकतात. या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात डेबिटद्वारे जमा करण्यात येतील. तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला
जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.